नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. हो, चला आता इथे बघा, गावाला घर बांधायला सुरुवात केलेली आहे आणि हे घर आहे ना शेतामध्येच बांधणार आहोत आम्ही. आता इथे बघा बरंचसं काम झालेलं आहे. याच्या आधीचा व्हिडिओ मी काही बनवला नाही, वेळ पण भेटला नाही कामाच्या याच्यामध्ये. आता खाली जेव्हा पाया वगैरे खोदला JCBना त्यावेळेस मी काही इथे व्हिडिओ बनवली नाही आणि लक्षात पण आलं नाही, कारण का कामच होते त्यावेळेस. आता इथे बघा इतकं झालेलं आहे बांधून. आता जसं जसं काम पुढे जाईल तसं तसं तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवायचा प्रयत्न पण करेल. बघू शकता आता इथे बघा हे बीम उभे करायचं काम चालू आहे आणि जमिनीच्या लेवलपर्यंत आलेलं आहे. जमिनीच्या खाली 6 ते 8 फूट इतकं खाली आम्ही JCBना पहिले पाया घातलेला आहे, म्हणजे बीम घातलेले आहे. त्याच्यानंतर आता पुढची सुरुवात केलेली. पावसाचं वातावरण झालेलं आहे. जसं जसं घर पुढे पुढे जाईल, बांधायला सुरुवात होईल, वाढल बांधता बांधता, तसं तसं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. आता इथे बघा याच्यामध्ये बघा जे दगड होते ना ते दगड याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, म्हणजे कसं एकदम खाली ना मजबूत होऊनली आहे शेतामध्ये. आणि ते दगड आम्ही विकले वगैरे काहीच नाही, आम्ही घरासाठी ठेवले. पहिले पण आम्ही एक घर बांधलेलं आहे, या दगडांचा पाया बनवलेला. त्याच्यानंतर आता हे आमचं दुसरं घर चालू आहे. आता याच्यासाठी ना हे दगड थोडेसे असे खाली टाकले ना किंवा असं थोडंसं पॅक होऊन जातं. आता इथे बघा काम चालू आहे. एक बिल्डरला दिलेलं आहे आम्ही घर बांधण्यासाठी. आणि जसं जसं काम थोडं थोडं होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि कसं बांधायचं, काय करायचं, किती रूम येणार आहे, काय येणार आहे, ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता ही सुरुवातच झालेली आहे बांधण्यासाठी. हे बघा आता इथे बघा हे कामगार लोक आणि यांची कामं चालू आहे. चला म्हटलं थोडंसं पाऊस पण नव्हता, गावी गेलेलं होतं त्यावेळेस मी थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं. आता इथे बघा हे मशीन आहे, याच्यामध्ये ना ते खडी वगैरे टाकतात, पाणी टाकतात आणि ते छान बारीक होऊन बाहेर येते. खूप मेहनती लोक असतात हे. आता यांचं काम चालू आहे. चला म्हटलं आपण थोडंसं जाऊया बघण्यासाठी. जवळच आहे अगदी आमचं घर आहे. घराच्या शेजारी आम्ही हे दुसरं घर बांधायला सुरुवात केलेली. आता स्लॅबचं घर बांधायचं आहे आपल्याला. आता ते कसं होणार आहे, काय होणार आहे, तुम्हाला व्हिडिओमधून सर्व दिसणार आहे. पुढे थोडं थोडं करून मी व्हिडिओमधून दाखवेन. हे बघा हे कामगार आहे त्यांचं चालू आहे. आता हे तुम्ही चालवता येते, बारीक करता येते, खडी येते ती आता त्याच्यावरती बघा इकडे ते घेऊन जात आहे गाड्यामध्ये. इथून बघा त्यांनी अशी फळ्यांचा असा रस्ता बनवलेला आहे आणि तिथे नेऊन ते ओतता आहे त्याच्यामध्ये. या पद्धतीने त्यांचे कामं चालू असतात. कामगार कधी जास्त येतात, कधी कमी येतात. आता 1 महिना झाला आहे तरी, कारण का पाया बांधण्यासाठी ते भरपूर आपल्याला वेळ लागतो. त्याच्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस चालू करावी लागते, कारण का पाया मजबूत झाला तरच आपल्याला पुढचं करावं लागतं. आता इथे बघा या पद्धतीने असं त्यांचं काम चालू होतं आहे. हे बघा आता याच्यामध्ये कुठे किचन येणार आहे, कुठे हॉल येणार आहे, कुठे बेड येणार आहे, टॉयलेट बाथरूम कुठे येणार आहे, ते तुम्हाला मी पुढे सर्व दाखवेन. हे बघा गावाला पाऊस पण नव्हता, अजिबात पाऊस नव्हता त्यावेळेस मी हे थोडंसं शूट केलं होतं. बघू शकता इथे ह्या पद्धतीनं ते वरती गाड्यामध्ये ते सिमेंट किंवा काय ते असेल त्यांचं ते घेऊन जातात. आता इथे बघा हे दगडं दिसत आहे, हे आमचे दगड आहे. आता इथे काय आहे बघा बाजूनं व्हाईट दिसताना इथे ना टॅमॅटो लावायचं आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये तिथे पेपर टाकून ठेवलेले आहे. आता अजून पुढे आम्ही त्याच्यामध्ये टॅमॅटो लावू. आता इथे घराच्या बाजूला आहे ना आम्ही काय केलेलं आहे, पहिलेच 2 वर्षे झाले तेव्हाच आम्ही हे आंब्याचे भरपूर असे झाडं लावून दिलेले आहे आणि घरासाठी आम्ही जागा ठेवलेली होती तिथे आम्हाला घर बांधण्यासाठी. आणि बाजूला पहिले आता इथे बघा JCB आलेलं आहे आणि JCB नाही ना जे दगड होते ना ते थोडेसे बारीक करून याच्यामध्ये भर टाकायचं काम चालू आहे. बघू शकता आता आपल्याला हे
पूर्ण प्लेन करायचं आहे. ते इथं बघा घर येणार आहे आपलं. आता हे बीम आपले वरती जाणार आहे. जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुम्हाला मी दाखवेन कसं होणार आहे आपलं घर. ते बघू शकता इथे. आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दगडं टाकायची आणि ते प्लेन करायची. बघा जेसीबीचं काम चालू आहे. आता त्याच्यानंतर ह्या बीमवरती गेल्यानंतर आपल्याला भिंतीला सुरुवात करायची आहे. बघू शकता इथे पूर्ण प्लेन झालेलं आहे आणि पाऊस पण आलेला आहे. छान ते दाबलेलं आहे. पाण्याची पण आपल्याला गरज नाही, पाणी मारण्याची गरज नाही. हे बघा ह्या पद्धतीने झालेलं आहे ते. आता पावसाळ्यामध्येच आम्ही घराला सुरुवात केलेली आहे. कारण का म्हणजे कसं पाऊस असला तर मग थोडंसं घर पण छान पॅक होतं. मधून मधून पाऊस पडतो. बघू शकता पूर्ण प्लेन झालेलं आहे. हे बघा आता याच्यामध्ये कुठे हॉल कुठे किचन येणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करते. आता इथे बघा हे झाल्यानंतर आहे ना त्यांनी पूर्ण खाली असं प्लेन कोबा करायला सुरुवात केलेली. हे बघू शकता आज भरपूर लोक आहे कामासाठी. हे बघा ह्या पद्धतीने आपलं घर होणार आहे. आता हा छोटासाच व्हिडिओ होता. मी थोडीशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला थोडं. याच्या पुढे आता जसं जसं काम चालू राहील तसं तसं तुम्हाला थोडं करून दाखवेन कसं आपलं घर होणार आहे ते गावाला आणि शेतामध्येच आपलं घर होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद.